जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून टीका करण्यात आली। भाजपचं हिंदुत्व केवळ सोयीपुरतंय, 15 दिवसांनी शपथ घेतली असती तर काय झालं असतं? शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित केला। ज्या दिवशी जळते त्याच दिवशी बाई जळीत झाल्यानंतर घराच्या बाहेर पडते आणि शपथविधी घेते। हे कोण हिंदू धर्मामध्ये आहे काय? जे हिंदू हिंदू बोलून मत मागताय त्यांना हे बोलण्याला त्यांना काय त्यांना लाज लज्जा राहिली नाहीये। 15 दिवसांनी झाला असतं तर काय बिघडते शपथविधी? त्या मुख्यमंत्री नव्हत्या किंवा पंतप्रधान नव्हत्या वारलेला व्यक्ती। या सगळ्या गोष्टीचं लोकांना सांगितलं पाहिजे। सोयीच्या प्रमाणे हिंदू, नाहीतर कुठलेच धर्म नाही। रायगडमध्ये काही जण कामं न करता बिलं काढतायत। बिलं काढून 100% नफा मिळवला जातो। आपण या प्रवृत्तीच्या मुळाशी जाणार आहे। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं। काम न करता पैसे काढायचे आणि त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणजे 100% त्याचा प्रॉफिट, आणि त्याच्यावर जे जे लोक आहेत त्याच्यावर मी काही हो निवडणुकीचा जय पराजय सण झाला तरी मी पत्रकार छोटासा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे आणि मी ते काम करायला मागतो। या जिल्ह्यामध्ये खोटी बिलं काढण्याचा जो सपाटा चालू आहे की काम न करता पैसे घ्यायचा, त्याच्या मुळापासून त्याला नष्ट कसं करता येईल हे काम मी करायला मागतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।